हॅलो एव्हरीवन, आज आपण SY BCom कॉर्पोरेट अकाउंटिंग सेमिस्टर 4 या सब्जेक्टमधील युनिट नंबर 2 होल्डिंग कंपनीज इलिस्ट्रेशन नंबर 12 पेज नंबर 2.64 पाहणार आहे. सर्वात प्रथम आपण क्वेश्चन रीड करून घेणार आहोत. The summarized balance sheet of EH Limited and EM Limited as on 31st March 2025 were as follows. आपल्याला EH Limited आणि EM Limitedची खाली बॅलन्स शीट दिलेली आहे. शेअर कॅपिटल दिलेला आहे, इश्यूड, सबस्क्राईब अँड पेड अप, इक्विटी शेअर्स ऑफ ₹100 इच. आता इथं तुम्हाला नंबर ऑफ शेअर्स फाइंड करताना हे जे तुमचं कॅपिटल आहे, ह्या कॅपिटलला तुम्ही डिवाइड बाय 100 केलं की तुम्हाला नंबर ऑफ शेअर्स मिळतील. तर आपण नंतर नंबर ऑफ शेअर्स फाइंड करणार आहोत वर्किंग नोट तयार करताना. इथं दिलेलं आहे कॅपिटल रिझर्व आहे, जर्नल रिझर्व आहे, त्याच्यानंतर प्रॉफिट अँड लॉस फॉर द इयर 2024-25 म्हणजे पूर्ण एका वर्षाचा प्रॉफिट अँड लॉस दिला आहे. बट हा प्रॉफिट आहे कारण ती लायबिलिटीजला आहे. लायबिलिटीचे बॅलन्स क्रेडिट असतात आणि लायबिलिटीला प्रॉफिट असतो. त्याच्यानंतर आहे बँक ओव्हरड्राफ्ट, बिल्स पेएबल, क्रेडिटर्स. आता इथं बँक ओव्हरड्राफ्ट, बिल्स पेएबल आणि क्रेडिटर्स हे काय आहे तर करंट लायबिलिटी आहे. EH लिमिटेड करंट अकाउंट ही पण तुमची करंट लायबिलिटी आहे. प्रीमायसेस फिक्स ॲसेट आहे, प्लांट फिक्स ॲसेट आहे, इन्व्हेस्टमेंट शेअर्स इन EM लिमिटेड ॲट कॉस्ट. आता ही कॉस्ट दिलेली आहे, ही गुडविलच्या वर्किंग नोटला जाणार आहे, लक्षात ठेवा. आणि शेअर्सची ही गुडविलचं जे तुम्ही वर्किंग नोट कराल त्या वर्किंग नोटला जाईल. त्याच्यानंतर आहे स्टॉक, डेटर्स, करंट अकाउंट, कॅश ॲट बँक आणि बिल्स रिसिवेबल. ही आहे तुमची करंट ॲसेट. आता आपल्याला इथे इन्फॉर्मेशनमध्ये सांगितलं आहे EH लिमिटेड ॲक्वायर 800 इक्विटी शेअर्स ऑफ ₹100 इच इन EM लिमिटेड ऑन 31st जून 2024. तारीख खूप महत्त्वाची आहे, 30 जूनला 2024 कंपनी ॲक्वायर केलेली आहे. EM लिमिटेडला EH लिमिटेडने ॲक्वायर केलं. इथं बघा EH लिमिटेड इज अ होल्डिंग कंपनी अँड EM लिमिटेड इज अ सबसिडरी कंपनी किंवा मायनॉरिटी कंपनी. 800 इक्विटी शेअर्स ॲक्वायर केलेले आहेत आणि तारीख लक्षात ठेवायची आहे. ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये सांगितले क्रेडिटर्स ऑफ EH लिमिटेड इन्क्लूड 6000 ड्यू टू EM लिमिटेड. तुम्हाला माहिती आहे इन्क्लूड म्हणलं की आपण काय करतो, लेस करतो. ते इंटर ओईंग्ज आहेत म्हणजे अंतर्गत देवाणघेवाण आहे. EH लिमिटेड चे क्रेडिटर्स होते. क्रेडिटर्स ऑफ EH लिमिटेड म्हणजे EH लिमिटेड देणार होती ड्यू टू EM लिमिटेडला ₹6000. बट हे अंतर्गत आता दोन्ही कंपनी एकत्र आलेल्या आहेत. होल्डिंग कंपनी छोट्या कंपनीवर नियंत्रण ठेवणार आहे म्हणून आपण काय करणार आहोत, हे इन्क्लूड लिहिलेलं असेल तर नेहमी लक्षात ठेवायचं, लेस करायचं आहे. क्रेडिटर्समधून पण लेस करायचं आणि डेटर्समधून पण. तर आपण इथं स्टार करून घेऊया डेटर्सला आणि क्रेडिटर्सला. स्टार करणं गरजेचं आहे कारण जेव्हा आपण बॅलन्स शीट बनवतो तेव्हा ह्याच्यावरून बनवतो, मग आपल्या लक्षात येतं की बाबा हे काहीतरी ह्याला ॲडजस्टमेंट आहे आणि मग आपण रीड करून पण करू शकतो जर विसरला असेल तर. इथं सांगितलेलं आहे ₹1500 ऑफ द बिल आर ड्रॉन बाय EH लिमिटेड. EH लिमिटेड हा बिल ड्रॉ करणारा आहे म्हणजे ड्रॉवर आहे ऑन EM लिमिटेड. EM लिमिटेड हा कोण आहे, ड्रॉई आहे. म्हणजे EH लिमिटेडला पैसे मिळणार होते 1500 बिलाचे. कोण देणार होतं, EM लिमिटेड देणार होते. EM लिमिटेडचे बिल्स पेएबल आहेत आणि EH लिमिटेडचे बिल्स रिसिवेबल आहेत. मग हे अंतर्गत देवाणघेवाण काय करायचे आहे, म्हणजे संपुष्टात आणायचे आहे. म्हणजे काय करावं लागेल, आपल्याला दोघांना मायनस करावं लागेल, बिल्स रिसिवेबलमधून आणि बिल्स पेएबलमधून. दोघांना स्टार करून घ्या. त्याच्यानंतर सांगितलं आहे द डायरेक्टर्स आर ॲडवाइज दॅट द प्रिमायसेस ऑफ EM लिमिटेड आर अंडर व्हॅल्यूड बाय 10,000 अँड प्लांट ओव्हर व्हॅल्यूड बाय 5,000. आता ओव्हर व्हॅल्यू म्हणजे काय तर हे ॲप्रिसिएट आहे किंवा इन्क्रीज आहे, हे प्लस होणार आहे. इथं प्लसचं साईन करा. आणि ओव्हर व्हॅल्यू म्हणजे त्या ॲसेटची व्हॅल्यू कमी झाली म्हणजे इथं मायनस होणार आहे, हे डेप्रिसिएट झालेलं आहे. आता हे EM लिमिटेडचं आहे, लक्षात ठेवा नेहमी तुम्हाला मायनॉरिटीचंच देतात. हे कॅपिटल प्रॉफिट काढताना तुम्हाला हे ॲड करायचं आहे आणि हे लेस करायचं आहे. तसंच तुम्ही जेव्हा बॅलन्स शीट बनवाल तेव्हा तुम्हाला प्रिमायसेसमध्ये 10,000 ॲड करायचे आहेत आणि प्लांटमध्ये 5,000 लेस करायचे आहेत. मग प्रिमायसेसला आणि प्लांटला आपण काय करू, स्टार करून घेऊया. बॅलन्स शीटला पण इफेक्ट होणार आहे आणि वर्किंग नोटला पण इफेक्ट होणार आहे. ह्याचा इफेक्ट कॅपिटल प्रॉफिट काढताना हे अंडर व्हॅल्यूड म्हणजे काय झालं तर तुमच्या ॲसेटची व्हॅल्यू इन्क्रीज झालेली आहे, ॲप्रिसिएट झालेली आहे म्हणून ह्याला प्लस करायचं आहे. आणि ही डेप्रिसिएट झालेली आहे म्हणून ह्याला मायनस करायचं आहे. त्याच्यानंतर दिले अ चेक फॉर ₹500 सेंट बाय EM लिमिटेड. आता नीट बघा इथं काय सांगितलं, चेक आहे एक
तो सेंड केला आहे बाय एम लिमिटेड. एम लिमिटेडने 500 रुपयेचा चेक एच लिमिटेडला दिला आहे, पाठवला आहे. कधी पाठवलं आहे तर ऑन 13 मार्च 2025, 31 मार्च 2025ला. आणि ह्या तारखेला 31 मार्चला आपलं इयर संपतं. आणि चेक पाठवल्यानंतर तो लगेच क्लिअर होत नाही, त्याला वेळ लागतो. पुढं सांगितलं आहे ऑज रिसिवड बाय एच लिमिटेड. एच लिमिटेडला मिळाला कधी तर ऑन 3 एप्रिल 2025. मिळाला पाहिजे कधी तर 31 मार्चच्या अगोदर, म्हणजे ही आपली बॅलन्स शीट कंप्लीट व्हायच्या अगोदर. पण मिळाला कधी तर 3 एप्रिल 2025ला. 3 एप्रिल 3 एप्रिलला तो मिळाला. म्हणजे ह्या वर्षी जे 500 रुपये तो देणं होता ते काय झालेलं नाही, दिलेलं नाही. तर आपण ही थोडी ॲडजस्टमेंट आज तुम्ही नीट लक्षात ठेवायची आहे. हीच फक्त वेगळी आली, बाकीचा क्वेश्चन सेम आहे. तर आपण ह्याला म्हणायचं आहे करंट अकाउंट. म्हणजे चेक दिला म्हणजे काय आहे तर करंट अकाउंटला ह्याचं इफेक्ट होणार आहे. तर आपण दोघांच्या करंट अकाउंटला इथं स्टार करू इथं. आणि हे इंटरओइंग्स पण आहेत. जेव्हा जर तुम्हाला बॅलन्स शीटमध्ये कंपन्यांची नावं दिली असतील, बघा इथं लिहिलं एम लिमिटेड, इथं लिहिलं एच लिमिटेड, तर समजून जायचं की ते इंटरओइंग्स आहेत म्हणून. तर आता आपण क्वेश्चन सॉल्व करायला सुरुवात करू. क्वेश्चन सोपा आहे, लक्षात पण ठेवायचा रीड करत करत. आणि कोणी कोणाला ॲक्वायर केलं, कधी केलं, त्या गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात. तर आपण पहिली वर्किंग आता इथं आपल्याला सांगितलं आहे प्रिपेअर अ कॉन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट ऑफ 31 मार्च 2025. एक आपल्याला बॅलन्स शीट तयार करायची आहे. बट त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, वर्किंग नोट्स करावे लागतात. म्हणून आपण म्हणणार आहोत कॉन्सॉलिडेटेड वर्किंग नोट्स. त्याच्यामध्ये एक आहे बघा इथं सांगितलं कुणी कुणाला ॲक्वायर केलं. एच लिमिटेड ॲक्वायर 800 इक्विटी शेअर्स ऑफ ₹100 ईच इन एम लिमिटेड. तुम्ही असं पण म्हणू शकता एच लिमिटेड ॲक्वायर इक्विटी शेअर्स ऑफ एम लिमिटेड. एच लिमिटेड ॲक्वायर शेअर्स किंवा इक्विटी शेअर्स ऑफ यस लिमिटेड ॲज ऑन कधी तर इथं तारीख बघा 13 जून लिहिलेलं आहे. 30 जून 2024 ही झाली तुमची पहिली ॲडजस्टमेंट. ही आपण वर्किंग नोट म्हणूया. पहिली वर्किंग नोट इथं सांगितलं एच लिमिटेड ॲक्वायर 800 शेअर्स. आता दुसरी नोट आहे तुमची शेअर्स ऑफ एच लिमिटेड. शेअर्स ऑफ एच लिमिटेड इन यस लिमिटेड. तर त्याचा फॉर्म्युला आहे शेअर्स ॲक्वायर बाय, ॲक्वायर म्हणजे परचेज, acquired by H limited divided by shares issued by S limited, sorry M limited, shares issued by S limited. आता किती शेअर्स ॲक्वायर केली इथं सांगितले बघा 800 शेअर्स ॲक्वायर केले. किती 800 शेअर्स. आणि किती शेअर्स होते तर इथं नीट बघा किती आहे तर 100चा एक आहे. तुम्ही वर्किंग नोट केली तर आपल्या लक्षात येतं किती. बघा आपण नंबर ऑफ शेअर्स फाइंड कसं करतो, नंबर ऑफ शेअर्स इज इक्वल टू कॅपिटल किंवा अमाऊंट डिवाइड बाय ईच शेअर. मग कॅपिटल आहे 1,00,000, शेअर्स आहे 100 ईच. म्हणजे ह्या 2 झिरोला हे 2 झिरो गेले. किती शेअर्स होते तर नंबर ऑफ शेअर्स 1000 आहे. 1000 आपण इथं लिहिणार आहोत. किती शेअर्स होते 1000. आता हे 1,00,000 कुठून घेतले तर हे आहेत एम लिमिटेडचे. एम लिमिटेडची व्हॅल्यू होती 1,00,000. कॅपिटल होतं, एक शेअर्स 100 रुपीजचा होता म्हणून ह्या 1,00,000ला 100 रुपीजनी डिवाईड केलं. आता आपल्याला रेशिओ काढायचा आहे. रेशिओ कसं येईल बघा इथं 800 डिवाइड बाय 1000. ह्या 2 झिरोला हे 2 झिरो गेले. 8 डिवाइड बाय 10. 8 आणि 10 2च्या टेबलमध्ये आहे. 2 4 जा 8, 2 5 जा 10.
म्हणजे रेशो आला 4/5. हा आहे एच लिमिटेडचा रेशो. मग एम लिमिटेडचा किती असेल तर बघा 4मध्ये किती ॲड केल्यानंतर हा डिनॉमिनेटर 5 येतो. 4मध्ये 1 ॲड केल्यावर 5 येतं, म्हणजे रेशो आला 4:1. आपण रेशो कसा लिहितो, ह्या दोघांचा ॲड करून खाली येतं. हा आहे एच लिमिटेडचा आणि एस लिमिटेडचा आहे 1/5. हा आहे एच लिमिटेडचा, हा आहे एम लिमिटेडचा. तर हे लक्षात ठेवा. रेशो आला आपला इथं आपण डायरेक्ट लिहू शकतो 4/5. ह्याला आपण बॉक्स करून ठेवूया. त्याच्यानंतर आहे तिसरी वर्किंग नोट, स्टेटमेंट ऑफ कॅपिटल प्रॉफिट. कॅपिटल प्रॉफिट और लॉस. आपल्याला माहिती नाही प्रॉफिट होईल का लॉस. पहिलं घ्यायचा जर्नल रिझर्व. कधी तर ॲक्वायरच्या अगोदरचा, म्हणजे कधी येईल बघा. आता तुम्हाला थोडंसं इथं काळजीपूर्वक तुम्हाला वर्किंग नोट करायची आहे. आपण इथं इयर लिहू. 1 एप्रिल 2024. एप्रिल, मे, जून आणि जुलै. मला वाटतं 30 जूनला आहे ना त्यांनी कंपनी ॲक्वायर केली 2024. आणि इथं जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च. 31 मार्च 2025 इथं इयर संपलं. तर हे तुमचं आहे, हे करंट इयर म्हणजे ॲक्वायरच्या नंतरचं इयर आहे. आणि हे 3 मंथ्स आहेत, 1, 2, 3. हे ॲक्वायर करायच्या अगोदरचे मंथ आहेत. तर मग आपल्याला काय केलेलं आहे, त्यांनी सांगितलं की जर्नल रिझर्व कधीचा घ्यायचा आहे तर ह्या 3 महिन्याचा इथं घ्यायचा आहे. आणि ॲक्वायरच्या नंतरचा आहे तो रेव्हेन्यूला येईल. इथला येईल तो रेव्हेन्यूला येईल आणि इथला येईल तो कॅपिटलला येईल. तर आता इथं नीट बघा, आपल्याला काय सांगितलेलं आहे क्वेश्चनमध्ये. इथं दिलेलं आहे जर्नल कॅपिटल रिझर्व आहे 60,000. तर कॅपिटल रिझर्व आहे ना, आता नेहमी लक्षात ठेवा कॅपिटल कुणाचं आहे तर यमचं आहे. बघा यमच्या कॉलममध्ये अमाऊंट आहे, एचच्या कॉलममध्ये नाही. एचच्या कॉलममध्ये असतं तर ते बॅलन्स शीटला आलं असतं, पण एचच्या कॉलममध्ये अमाऊंट आहे कॅपिटल रिझर्व. म्हणजे याचा अर्थ काय, त्यांनी कॅपिटलमधली काही अमाऊंट त्याचा उपयोग ॲसेट खरेदी करण्यासाठी न करता साठवून ठेवलेली आहे, रिझर्वमध्ये ठेवलेली आहे. हे कोणाचे पैसे आहेत. कॅपिटल कधी आणतो, जेव्हा कंपनी आपण स्टार्ट करतो तेव्हा, म्हणजे ॲक्वायरच्या नंतर अगोदरचं आहे, नंतरचं नाही. जेव्हा तुम्ही कंपनी स्टार्ट केली असेल तेव्हा कॅपिटल आणलं असेल, आणि जेव्हा तुम्ही कॅपिटल आणलं आणि कंपनी स्टार्ट केली तेव्हा तुमच्याकडं त्यातला काही जे कॅपिटल आलेलं होतं तुमच्याकडे शेअर्स विकून जे पैसे आलेले होते त्यातले 60,000 रुपीज तुम्ही रिझर्व करून ठेवले होते, म्हणजे साठवून ठेवलेले होते. मग हे कधीचे आहेत तर जेव्हा तुम्ही कंपनी स्टार्ट केली होती तेव्हाचे आहेत. म्हणून हे कंपनी ॲक्वायर करायच्या अगोदरचं आहे, जेव्हा तुम्ही कंपनी स्टार्ट केली होती तेव्हाचे आहेत. म्हणून इथे येणार आहे कॅपिटल रिझर्व. हे जर्नल रिझर्व नाही आहे, कॅपिटल रिझर्व आहे 60,000. अजून काय आहे बघा, जर्नल रिझर्व यांचा नील आहे. जर्नल रिझर्व हा नील आहे. जर्नल रिझर्व कशातून टाकतो आपण तर प्रॉफिटमधून. दरवर्षी जो प्रॉफिट होतो त्यातली 25% अमाऊंट आपण राखून ठेवतो, साठवून ठेवतो, त्याला रिझर्व म्हणतात. तर त्यांनी काही साठवलेले पैसे नाही आहेत. त्याच्यानंतर प्रॉफिट अँड लॉस दिला आहे, पूर्ण वर्षाचा दिला आहे बघा. 1 एप्रिलपासून 31 मार्चपर्यंत हा पूर्ण वर्षाचा प्रॉफिट दिलेला आहे. इथं इयर लिहिलं आहे बघा 2024-25, म्हणजे 1 एप्रिल टू 31 मार्च पूर्ण वर्षाचा प्रॉफिट आहे 18,000. आता इथं तुम्हाला काळजीपूर्वक बघायचं आहे. प्रॉफिट आहे 18,000. त्यातलं काय करायचं आहे, किती 1, 2, 3 महिन्याचा प्रॉफिट इथं येणार आहे आणि 9 महिन्याचा प्रॉफिट इथं येणार आहे. हे काळजीपूर्वक बघा, मी तुम्हाला इथं कॅल्क्युलेशन करून दाखवते. 18,000 प्रॉफिट आहे. प्रॉफिट तर हा 18,000 प्रॉफिट काय करायचं आहे, डिवाइड करायचं आहे. म्हणजे कसं येईल बघा, 18,000 इंटू किती महिन्याचा, 1, 2, 3 महिन्याचा प्रॉफिट हा आहे ॲक्वायर करायच्या अगोदरचा. मग किती येतोय बघा, आपण कॅल्सीवर करू म्हणजे चुकणार नाही तुम्ही. 18,000 इंटू 3
डिवाइड बाय 12, 4500. हा आहे 4500, हा आहे कॅपिटल प्रॉफिट. हे लक्षात ठेवा, कारण इथं तुम्हाला हे कळणं गरजेचं आहे. आता 3 कसं आलं तर 1 2 3 3 महिने ती ॲक्वायर करायच्या अगोदर स्वतंत्र कंपनी होती आणि 3 महिन्यानंतर तिला ॲक्वायर केलेलं आहे. म्हणजे ती आता ही कंपनी एम लिमिटेड आहे ती मायनॉरिटी झाली. इथून पुढं तिला होल्ड केलेलं आहे कुणी तर एच लिमिटेडनं एम लिमिटेडला होल्ड केलं, ॲक्वायर केलं. इथून खाली ती ॲक्वायर झालेली आहे. पण ॲक्वायर व्हायच्या अगोदर जूनमध्ये 30 जूनपर्यंत ती स्वतंत्र कंपनी होती, तेव्हा तिला एवढा प्रॉफिट झाला म्हणून आपण 3 डिवाइड बाय 12. एका वर्षात 12 महिने असतात म्हणून आपण इथं 12 घेतलेला आहे. आन्सर आलं 4500. हा प्रॉफिटच आहे कारण तो ह्याला आहे लायबिलिटीला आहे, म्हणून प्रॉफिट आहे 4500. कधीचा आहे तर ॲक्वायरच्या अगोदरचा आहे. मग ॲक्वायरच्या नंतरचा किती तर 18,000, 18,000 इंटू किती मंथ्स होते 1 2 3 4 5 6 7 8 9 9 मंथ्स होते. 9 डिवाइड बाय 12. आता परत करू आपण 18,000 इंटू 9 डिवाइड बाय 12, 13,500. हे येणार आहेत रेव्हेन्यूला, हे येणार आहेत रेव्हेन्यूला. म्हणजे इथं जो प्रॉफिट झाला हा ह्या आपण काय केलं डिवाइड केलं 13,500 आहे रेव्हेन्यूला आणि हे सगळं येणार आहे कॅपिटलला. हे लक्षात ठेवा, कारण आता इथं तुम्हाला हे बॅलन्स शीटलाच दिलेला आहे प्रॉफिट अँड लॉस जर्नल रिझर्व आणि तो बॅलन्स शीटच्या बाहेर नाही दिला म्हणून ह्याचं कॅल्क्युलेशन वेगळं आहे. हे लक्षात ठेवा, जेव्हा बाहेर देतात तेव्हा त्याचं कॅल्क्युलेशन वेगळं येतं. पण आज काय केलेलं आहे बॅलन्स शीटलाच तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस दिलेला आहे जर्नल रिझर्व, म्हणून आपण हे असं केलं. कॅल्क्युलेशन वेगवेगळं होतं हे एवढं लक्षात ठेवा. जेव्हा बॅलन्स शीटच्या आतमध्ये असतं तेव्हा त्याचं कॅल्क्युलेशन वेगळं होतं. आणि आता काय झालेलं आहे की ह्या कंपनीला त्यांनी मध्येच म्हणजे पूर्ण वर्ष नाही, आत्तापर्यंतचे क्वेश्चन तुम्ही 1 एप्रिलला बघितलेले होते की 1 एप्रिलला कंपनीला ॲक्वायर केलं. पण ह्या क्वेश्चनमध्ये काय सांगितलं आहे तर तिला 13 जूनला त्यांनी ॲक्वायर केलं आहे. म्हणून ॲक्वायरच्या अगोदरचा जो पण प्रॉफिट आहे तो असा काढायचा आणि ॲक्वायरच्या नंतरचा प्रॉफिट ह्या पद्धतीनं काढायचा. ही मेथड लक्षात ठेवा. आज कॅपिटल प्रॉफिट नीट लक्षात घ्या आणि रेव्हेन्यू प्रॉफिट पण नीट लक्षात घ्या. तर आहे रेव्हेन्यू प्रॉफिट आणि ह्याची टोटल येईल तर तुमचा कॅपिटल प्रॉफिट असेल. तर आता आपण वर्किंग नोट करूया. रिझर्वला डेट लिहूया 1 एप्रिल ते 30 जूनपर्यंत जर्नल रिझर्व, पण नील आहे तो तरी पण आपण इथं तारीख टाकूया 1 एप्रिल ॲक्वायरच्या अगोदरचा, म्हणून 2024 टू 13 जून 30 जून 2024. इथं आहे नील, जर्नल रिझर्व आहे नील. दुसरा आपण इथं ॲड करणार आहोत कॅपिटल रिझर्व. कॅपिटल रिझर्व सगळ्याच्या सगळा त्यांचाच आहे, हे लक्षात ठेवा. तुम्ही म्हणाल तारीख नाही दिली मग कसं, तर कॅपिटल रिझर्व हा जेव्हा आपण कंपनी फॉर्म करतो तेव्हाच असतो, म्हणजे जेव्हा कंपनी तुम्ही स्टार्ट केली असेल तेव्हाच आहे. म्हणून आपण काय करणार आहोत इथं 60,000 रुपये जो तुमच्या बॅलन्स शीटला दिलेला आहे तो इथं लिहिणार आहोत. तारीख लिहूया आपण, इथं तारीखची गरज नाही आहे पण लिहून ठेवूया 1 एप्रिल 2024 टू 13 जून ॲक्वायरपर्यंत हा त्यांचा कॅपिटल रिझर्व आहे. त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत आपण ॲड प्रॉफिट अँड लॉस, दॅट इज टू से प्रॉफिट. किती आहे प्रॉफिट बघा इथं 4500. तर ब्रॅकेटमध्ये आपण म्हणणार आहोत 1 एप्रिल 2024 टू 13 जून 2024. त्याच्यानंतर 4 नंबरला आपण ॲड करणार आहे. आपण लक्षात ठेवायचं होतं की त्यांनी सांगितलेलं आहे ॲसेट जर अंडर व्हॅल्यू झाली तर ॲड करायची आहे. तर मला वाटतं प्रीमायसेस वाढलेला आहे, ओव्हर व्हॅल्यू ओव्हर व्हॅल्यूड किती आहे तर 10,000 रुपये, 10,000.
आणि ह्याची टोटल करूया आपण किती येते 60, 500, 4 आणि 6 1 7 एवढं आलं. ह्याची टोटल केली आणि आता आपण लेस करणार आहोत इथं, म्हणून मी टोटल करून घेतली. तुम्ही इथं म्हणू शकता, सॉरी इथं अंडर व्हॅल्यू नाही, ओव्हर व्हॅल्यू आहे, सॉरी अंडर व्हॅल्यू आहे, अंडर व्हॅल्यूड. इथं आहे मला वाटतं. नंतर काय आहे, प्लांट ब्रॅकेटमध्ये लिहू आपण ओव्हर व्हॅल्यूड. अमाऊंट आहे 5000. लेस केली तर किती येतं आहे बघू, 69,500. 69,500 हे आहे कॅपिटल प्रॉफिट, कारण ॲन्सर आलं आपलं पॉझिटिव्ह, म्हणजे प्लस आलं म्हणून कॅपिटल प्रॉफिट. जर समजा ह्याच्यातून हे मायनस नसतं झालं तर, मायनस नाही झालं तर मायनसचं साईन येतं ॲन्सरला आणि मग तो कॅपिटल लॉस असतो. आता तुम्ही म्हणाल कसा कॅपिटल लॉस असतो, मी इथं कॅल्सीवर दाखवते बघा. 60,000 प्लस आपण इथं ॲड लिहिलं आहे म्हणून ॲड 4,500 प्लस 10,000, कारण आपण इथं ॲड लिहिलं आहे. ह्याची टोटल आली, त्याच्यातून हे लेस करायचं आहे. लेस 5,000 लेस केल्यानंतर ॲन्सरला तुमच्या जर निगेटिव्हचं साईन नाही आलं, मायनसचं साईन नाही आलं तर कॅपिटल प्रॉफिट, आणि मायनसचं साईन आलं तर मग कॅपिटल लॉस. तर आपल्याला हा काय करायचं आहे, कॅपिटल प्रॉफिट डिवाइड करायचा आहे. अमाऊंट आहे 69,500. याला आपण डिवाइड करूया. एच लिमिटेड आणि एम लिमिटेड. अमाऊंट आहे 69,500. आपण रेशिओ मगाशी काढलेला होता बघा, हा आहे एच लिमिटेडचा, हा आहे एम लिमिटेडचा. 4/5 आणि 1/5 इंटू 4/5 आणि 69,500 इंटू 1/5 1/5. ॲन्सर काढूया आपण, किती येतं आहे बघू. 69,500 इंटू 4 डिवाइड बाय 5. ॲन्सर आलं 55,600. हे जाणार आहे गुडविलच्या कॅल्क्युलेशनला. गुडविल इथं बघू आपण किती येतं आहे. 69,500 डिवाइड बाय 5 13,900. हे जाणार आहे मायनॉरिटी इंटरेस्ट. मायनॉरिटी इंटरेस्ट. आणि हे काय होणार आहे, तर हे लक्षात ठेवायचं आहे, हे प्लस होणार आहे कारण प्रॉफिट आला आहे म्हणून, आणि हे लेस होणार आहे कुठं, तर गुडविलच्या स्टेटमेंटला हे लेस होणार आहे. कॅपिटल प्रॉफिट म्हणून हे लेस होणार आहे, आणि मायनॉरिटी इंटरेस्टच्या स्टेटमेंटला हे ॲड होणार आहे. त्याच्यानंतर आपला आहे रेव्हेन्यू प्रॉफिट. स्टेटमेंट लिहायचं राहिलं, स्टेटमेंट ऑफ रेव्हेन्यू प्रॉफिट. थांबा आपण ह्याच पेजवर करूया, पूर्ण होईल तो. इथं करूया 6 नंबर, मला वाटतं इथं. हां, अजून एक लिहायचं राहिलं. हे सगळं आपण घेतो आहे ते एम लिमिटेडच्या व्हॅल्यूज घेतो आहे. एम लिमिटेड हे आहे, एम लिमिटेड हे आहे, एम लिमिटेड. आता आपण जो घेणार आहे तो पण आहे एम लिमिटेड. आपण लिहिणार आहोत इथं स्टेटमेंट ऑफ रेव्हेन्यू प्रॉफिट. प्रॉफिट और लॉस. पहिलं घ्यायचं आहे जर्नल रिझर्व. कधीचा येणार आहे, तर 13 जूनपासून 2024 टू 31 मार्च 2025. इथं आहे नील, काहीच नाही आहे जर्नल रिझर्व. दुसरं आहे ॲड होतं ह्याच्यामध्ये प्रॉफिट अँड लॉस.
profit and loss, that is to say profit. तारीख लिहूया आपण 30 जून. 30 जूनच्या पुढचा प्रॉफिट 2024 टू 31 मार्च 2025. आता बघा आपण इथं वर्किंग नोट केलेलीच आहे, तुम्हाला परत दाखवते. इथून म्हणजे 30 जून 2024 नंतर किंवा तुम्ही 1 जुलै पण म्हणू शकता. इथून ते इथपर्यंत हा आहे रेव्हेन्यू प्रॉफिट 13,500. तर आपण इथं लिहिणार आहोत 13,500. ह्याची टोटल एवढंच येणार आहे इथं 13,500. ह्याला म्हणणार आहोत आपण रेव्हेन्यू प्रॉफिट. रेव्हेन्यू प्रॉफिट. रेव्हेन्यू प्रॉफिट आपण काय करणार आहोत, डिवाइड करणार आहोत ₹13,500. इथं आहे यम लिमिटेड 13,500 इंटू 1/5. यांचा रेशो आहे 1/5. आहे एच लिमिटेड 13,500 ही रेव्हेन्यूची व्हॅल्यू इंटू 4/5. बघू आपण किती येत आहे 13,500. पहिले इकडचं काढलं ना की इझी जातं करायला. डिवाइड बाय 5 2,700. याची व्हॅल्यू आली 2,700. हे येणार आहे मायनॉरिटी इंटरेस्ट. आणि इंटू 4 केलं की लगेच होऊन जातं. इथं 10,800. हे जाणार आहे कॉन्सोलिडेटेड प्रॉफिट अँड लॉस. आता हे यम लिमिटेडचं आहे, हे प्लस होणार आहे आणि हे पण प्लस होणार आहे. तर ही मायनॉरिटी इंटरेस्टला रेव्हेन्यू प्रॉफिट म्हणून प्लस होईल आणि कॉन्सोलिडेटेड प्रॉफिट अँड लॉसला हा रेव्हेन्यू प्रॉफिट ॲड होईल. त्याच्यानंतरचं स्टेटमेंट आहे ते पण यम लिमिटेडचंच आहे. त्याला आपण म्हणणार आहोत मायनॉरिटी इंटरेस्ट. हे होतं 4 नंबरचं स्टेटमेंट. हे आहे 5 नंबरचं स्टेटमेंट. इथं म्हणणार आहोत आपण स्टेटमेंट ऑफ मायनॉरिटी इंटरेस्ट. आता इथं काय काय येतं ते तुम्हाला कळावं म्हणून मी ब्रॅकेटमध्ये लिहिते. कॅपिटल कुणाचं, तर यम लिमिटेडचं रिमेनिंग कॅपिटल प्लस कॅपिटल प्रॉफिट आणि प्लस येतो रेव्हेन्यू प्रॉफिट. कोणाचा, तर यम लिमिटेडचं. आपण लिहिलं इथं यम लिमिटेड. मग पहिलं घ्यायचं आहे कॅपिटल. कॅपिटल म्हणजे फेस व्हॅल्यू ऑफ शेअर्स. फेस व्हॅल्यू ऑफ शेअर्स हेल्ड बाय मायनॉरिटी. मायनॉरिटीकडे किती शेअर्स राहिलेले आहेत ते बघायचं आहे. आता बघा इथं त्यांच्याकडं 1,000 शेअर्स होते, त्यातले 800 शेअर्स म्हणजे आपण इथं पण केलेलं आहे बघा वर्किंग नोट 2 नंबरच्या वर्किंग नोटमध्ये, सेकंड वर्किंग नोटमध्ये 1,000 शेअर्स होते त्यांच्याकडे. त्यातले 800 शेअर्स कुणी घेतले, एच लिमिटेडने घेतले. हे यम लिमिटेडचे शेअर्स होते आणि हे एच लिमिटेडने ॲक्वायर केले. 1,000 शेअर्स यम लिमिटेडने विकायला काढले होते किंवा इश्यू केलेले होते, विकले होते. त्यातले 800 शेअर्स एच लिमिटेडने घेतले होते. म्हणजे 200 शेअर्स जे रिमेनिंग शेअर्स आहेत हे नंबर ऑफ शेअर्स आहेत. हे कोणाकडं राहिले, मग यम लिमिटेडकडं 200 शेअर्स राहिले. एका शेअर्सची व्हॅल्यू आहे ₹100. मग आपण इथं 200 नंबर ऑफ शेअर्स इंटू 100 ईच. तर 2 1 जा 2, 1 2 3 4 ₹20,000 हे कॅपिटल राहिलेलं आहे यम लिमिटेडकडं. म्हणून आपण इथं म्हणणार आहोत फेस व्हॅल्यू ऑफ शेअर्स हेल्ड बाय मायनॉरिटी. आपण इथं टाकू किती शेअर्स होते, नंबर ऑफ शेअर्स 1,000. त्यातले 800 शेअर्स एच लिमिटेडला दिले. त्यांच्याकडे राहिले किती शेअर्स, 200 इंटू ₹100 ईच.
म्हणजे आले इथं 20,000. आता ह्याच्यामध्ये आपण लिहिलं आहे, काय करायचं आहे, ॲड करायचं आहे कॅपिटल प्रॉफिट. ॲड म्हणा इथं, ॲड कॅपिटल प्रॉफिट. किती आहे कॅपिटल प्रॉफिट बघा इथं वर्किंग नोटमध्ये तुम्ही लिहिलेलं आहे 13,900. 13,900. त्याच्यानंतर ॲडच होणार आहे 3 नंबरला मायनॉरिटी इंटरेस्ट, सॉरी रेव्हेन्यू प्रॉफिट. रेव्हेन्यू प्रॉफिट आहे एम लिमिटेडचा 2,700. टोटल करूया किती येते बघा, 36,600. मी फक्त चेक करते बरोबर आहे का. मायनॉरिटी इंटरेस्ट हां बरोबर आहे 36,600. ह्याला म्हणायचं आहे मायनॉरिटी इंटरेस्ट. हे कुठे येतं तर बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. मी जे पण रेड पेननी मेन्शन करते ते तुम्ही तुमच्या पेपरमध्ये लिहायचं नाही, फक्त तुम्हाला लक्षात राहण्यासाठी मी रेड पेननी इथं मेन्शन करते. त्याच्यानंतरची 6 नंबरची वर्किंग नोट आहे स्टेटमेंट ऑफ गुडविल. किंवा कॅपिटल रिझर्व. तर स्टेटमेंट ऑफ गुडविलला आपण जी कॉस्ट प्राईस आहे की जी तुमच्या क्वेश्चनमध्ये बॅलन्स शीटला दिलेली आहे बघा, इथं बॅलन्स शीटला किती कॉस्ट आहे इथं नीट बघा, 1,70,000. कुठं दिलेली असते बॅलन्स शीटला, इन्व्हेस्टमेंट लिहिलेलं आहे बघा, शेअर्स इन एम लिमिटेड ॲट कॉस्ट. 1,70,000 रुपयाला त्यांनी शेअर्स खरेदी केलेले आहेत. इथं याचं कॉस्ट ऑफ शेअर्स acquired बाय एच लिमिटेड. एच लिमिटेडनं ॲक्वायर केले 1,70,000 रुपीजला. हे बॅलन्स शीटला ऑलरेडी गिवन आहे, हे आपण बघून लिहायचं आहे. फक्त कॉस्ट प्राईस आहे म्हणजे त्यांनी खरेदी केले एवढ्याला. आणि फेस व्हॅल्यू त्यांनी किती शेअर्स ॲक्वायर केले तर 800 शेअर्स ॲक्वायर केलेले आहेत. तर आपण इथं वर्किंग करूया. किती शेअर्स ॲक्वायर केलेत बघा, इथं दिसतंय आपल्याला शेअर्स ॲक्वायर बाय एच लिमिटेड 800 शेअर्स ॲक्वायर केलेत. नंबर ऑफ शेअर्स आहेत हे शेअर्स ॲक्वायर बाय एच लिमिटेड. ईच शेअर्स कितीचं आहे तर 100च आहे ईच शेअर्स. मग किती झाले, 8 1 जा 8, 1 2 3 4, 80,000 एवढी त्याची फेस व्हॅल्यू होती. फेस व्हॅल्यू किती होती, 80,000ला त्यांनी खरेदी करायला पाहिजे होते, पण खरेदी कितीला केलेत 1,70,000. म्हणून काय करायचं आहे, ही स्टेटमेंट लक्षात ठेवा. इथं लेस करतो आपण फेस व्हॅल्यू ऑफ शेअर्स ॲक्वायर. $800 शेअर्स इंटू ₹100 ईच. आपण 800 कुठून घेतलं इथून, आणि 100 कुठून घेतलं तर बॅलन्स शीटलाच लिहिलेलं आहे बघा. इथं काय सांगितलं, एक शेअर 100 रुपयाचं आहे, म्हणून आपण काय केलं इथं 100 ईच घेतलं. तर इथं 80,000 झाली त्याची फेस व्हॅल्यू. 80,000 रुपयाला शेअर्स खरेदी करायला पाहिजे होते, पण केले 1,70,000 रुपयाला. म्हणजे जे किती येतं आहे बघा, 90,000. ह्याला म्हणायचं एक्सिस अमाऊंट पेड. त्याने 90,000 रुपये जास्त दिले. 1,70,000 मी करून बघते परत चुकायला नको, मायनस 80,000 बरोबर आहे 90,000. तर ह्याला म्हणायचं जास्त दिले 90,000 एक्सिस अमाऊंट पेड. एक्सिस अमाऊंट पेड. आता काय करायचं आहे बघा, आता आपण इथं लिहिलं आहे गुडविलच्या स्टेटमेंटला कॅपिटल प्रॉफिट काय करा, लेस करा. मग इथं 3 नंबरला टाकणार आहोत लेस
कॅपिटल प्रॉफिट. कॅपिटल प्रॉफिट किती आहे? 55,600. आता हे 90,000 मायनस करा. 55,600 आलं 34,400. मी फक्त चेक करते गुडविलची व्हॅल्यू बरोबर आहे का. बरोबर आहे. तर बघा इथं जर मायनस झालं किती आली अमाऊंट, तर 34,400. जर इथं निगेटिव्ह साईन आलं का तुमच्या आन्सरला, तर नाही. मग जेव्हा निगेटिव्ह साईन नाही येत तेव्हा गुडविल असतं. आणि जर इथं निगेटिव्ह साईन आलं म्हणजे मायनस नाही झालं तर मग कॅपिटल रिझर्व असतो. तर आज आपलं गुडविल आलं कारण ते मायनस होत होतं. हे कुठे येतं तर बॅलन्स शीटच्या ॲसेटला. ही व्हॅल्यू आपण बॅलन्स शीटच्या ॲसेटला घेणार आहे. हे बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला घेणार आहोत. मायनॉरिटी इंटरेस्ट, गुडविल. आता नेक्स्ट स्टेटमेंट आहे 7 नंबरचं. त्याला आपण म्हणणार आहोत स्टेटमेंट ऑफ कॅपिटल. थांबा मला बघू द्या स्टॉकशी रिलेटेड काय आहे का. 1 मिनिट. नाही आहे स्टॉकशी रिलेटेड काही नाही दिलेलं त्याने. परत बघते. क्रेडिट स्टॉकला तर स्टार नाही दिसत आहे. नाही आहे. कधी कधी आपण विसरून जातो म्हणून. तर आता हे डायरेक्ट येणार आहे 7 नंबरचं स्टेटमेंट. त्याला म्हणणार आहोत आपण स्टेटमेंट ऑफ कॉन्सॉलिडेटेड प्रॉफिट अँड लॉस. हे एच लिमिटेडचं आहे. तर इथं आपण टाकू. इथून स्टेटमेंट जेव्हा आपण स्टेटमेंट ऑफ गुडविल येतं ना, इथून पुढे एच लिमिटेड येतं. इथं आपण कोणाच्या व्हॅल्यू घेणार आहोत? एच लिमिटेडच्या. आता काय करायचं आहे, इथं सगळा जो एच लिमिटेडचा सगळा प्रॉफिट आपल्याला एकत्र करायचा आहे. जर्नल रिझर्व नाही, कॅपिटल रिझर्व नाही, ओन्ली प्रॉफिट आपल्याला एकत्र करायचं आहे. कारण इथं कॅपिटल प्रॉफिट आहे, रेव्हेन्यू प्रॉफिट आहे. तर कॅपिटल प्रॉफिट गेला गुडविलच्या स्टेटमेंटला, पण रेव्हेन्यू प्रॉफिट आहे हा कॉन्सॉलिडेटेड प्रॉफिट अँड लॉसला येणार आहे. आणि शिवाय अजून त्याचा एच लिमिटेडचा जो प्रॉफिट आहे बघा, इथं जर्नल रिझर्व तुमच्या बॅलन्स शीटला जाईल. हा जो प्रॉफिट अँड लॉस आहे 28,600. आपण हा नाही घेतला. हा 18,000 होता. तो ह्याचं कॅल्क्युलेशन आपण मगाशी केलेलं होतं रेव्हेन्यूला आणि कॅपिटलला. आता आपल्याला हा प्रॉफिट घ्यायचा आहे. इथं घेणार आहोत आपण पहिलं. मी इथं बुक ठेवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. इथं आपण म्हणणार आहोत प्रॉफिट अँड लॉस. प्रॉफिट अँड लॉस कोणाचा आहे तर एच लिमिटेडचा प्रॉफिट आहे 28,600. 28,600. अजून इथं काय दिसतंय का प्रॉफिट? तर नाही, तेवढाच प्रॉफिट होता. अजून एक प्रॉफिट आहे तुमचा कुठला तर रेव्हेन्यू प्रॉफिट. किती आहे? 10,800. तो ॲड करा. ॲड प्रॉफिट आहे म्हणून ॲड, लॉस असतं तर लेस केलं असतं. रेव्हेन्यू प्रॉफिट कधी कधी लॉस पण येतो. 10,800. आता अनरिअलाइज प्रॉफिट असता तर लेस केला असता. आज अनरिअलाइज प्रॉफिट नाही आहे. स्टॉकला कोणत्याही प्रकारचे ॲडजस्टमेंट नाही आहे. 13, 14, 8 आणि 1, 9, 2 आणि 1, 3, 39,400. चेक करते फक्त बरोबर आहे का. आन्सर इज करेक्ट. याला म्हणणार आहोत आपण प्रॉफिट अँड लॉस. प्रॉफिट अँड लॉस हा कोणाचा आहे तर एच लिमिटेडच्या प्रॉफिटच्या आपण टोटल केली म्हणजे आपल्याला बॅलन्स शीटला लिहायला इझी जातं. म्हणून बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आपण हे मेन्शन करणार आहोत ही अमाऊंट. हे आपल्या वर्किंग नोट संपलेल्या आहेत. आता आपल्याला बॅलन्स शीट बनवायची आहे. नेक्स्ट पेजवर आपण बॅलन्स शीट तयार करू. तर इथं ब्लॅक पेननी करते जरा. कॉन्सॉलिडेटेड consolidated balance sheet of EH Limited and its subsidiary EM Limited as on 31st March
2025. तर 2 लाईन फक्त ओढायच्या आहेत, लगेच होईल. तर आपण बॅलन्स शीट इथे एक ड्रॉ करत आहोत. झाले ड्रॉ करून. सिरियल नंबर, पर्टिक्युलर्स, नोट नंबर, रुपीज अँड रुपीज. आपण पहिलं घेणार आहोत इक्विटी अँड लायबिलिटी. त्याच्यामध्ये ए घेणार आहोत शेअर कॅपिटल. त्याच्यामध्ये एक ॲथोराइज शेअर कॅपिटल. आता हे घेणार आहोत आपण एच लिमिटेडचं. मी फक्त एच लिहिले, मग तुम्हाला कळेल एच लिमिटेडचं आपण कॅपिटल घेणार आहोत. इथं मी बॅलन्स शीट ठेवते तुमच्यासमोर. आता आपण बघा, एम लिमिटेडचं घ्यायचं नाही, कारण एम लिमिटेडचं कॅपिटल आपण रेशिओ काढण्यासाठी घेतलेलं होतं. आता आपल्याला नीट बघायचं आहे कॅपिटल रिझर्व. आता इथं एम लिमिटेडचं काय घ्यायचं आहे, फक्त एक्सटर्नल लायबिलिटी, म्हणजे जी आपण करंट लायबिलिटी म्हणतो तेच फक्त एम लिमिटेडचं घ्यायचं आहे. तर काय घ्यायचं, बँक ओव्हरड्राफ्ट, बिल्स पेबल, क्रेडिटर्स आणि करंट अकाउंट, एवढीच तुमची जी करंट लायबिलिटी आहे ती तुमच्या एम लिमिटेडची घ्यायची आहे. मग एच लिमिटेडचं काय घ्यायचं, तर एच लिमिटेडची सगळी बॅलन्स शीट घ्यायची, सगळी लायबिलिटी साईड घ्यायची. मग हे जे कॅपिटल आहे हे पहिलं ॲथोराइज म्हणून घ्यायचं आणि परत सबस्क्राईब म्हणून घ्यायचं. तर पहिलं किती नंबर ऑफ शेअर्स बघा, ह्याला काय करायचं आहे की डिवाइड बाय 2,50,000 त्यांचे नंबर ऑफ शेअर्स आहे, कॅपिटल आहे. आपल्याला फॉर्म्युला तुम्हाला आता लर्न झाला असेल, डिवाइड बाय इच शेअर्स, 2 झिरोला 2 झिरो गेले, म्हणजे 2,500 हे नंबर ऑफ शेअर्स आहेत. कोणाचे, तर एच लिमिटेडचे 2,500. आपण इथं लिहूया 2,500 इक्विटी शेअर्स ॲट ₹100 इच. ह्याला ब्रॅकेट घाला. अमाऊंट आहे 2,50,000, आउटर कॉलममध्ये टाका, त्याला डबल अंडरलाईन करून सोडून द्या. त्याच्यानंतर 2 आहे इथलं बघून लिहायचं, इश्यूड, सबस्क्राईब. अँड पेड अप. तर हीच अमाऊंट टाकायची आहे जे तुम्ही इथं लिहिलं आहे ते 2,500 इक्विटी शेअर्स ॲट ₹100 इच. किती झाले मग इथं 2,50,000. हे तुम्ही कॅल्क्युलेशनमध्ये ॲड करायचं आहे सगळ्याची टोटल करताना, पण हे 2,00,000 वरचे ॲथोराइज कॅपिटल पकडायचं नाही. त्याच्यानंतर बघा काय आहे, कॅपिटल रिझर्व नाही आहे, जर्नल रिझर्व आहे. एच लिमिटेडचं आपण घेतो आहे. पहिली गोष्ट लक्षात ठेवा, एम लिमिटेडची फक्त करंट लायबिलिटी घ्यायची आहे. एम लिमिटेडची फक्त करंट लायबिलिटी, बाकी काही घ्यायचं नाही. हे होतं एच लिमिटेडचं. त्याच्यानंतर आहे इथं काय आहे, जर्नल रिझर्व. तर आपण इथं काय करू, बी म्हणू त्याला, रिझर्व अँड सरप्लस. त्याच्यामध्ये एक येईल जर्नल रिझर्व, जर्नल रिझर्व आहे 1,20,000. हा पण कोणाचा आहे, एच लिमिटेड. त्याच्यानंतर दुसरं आहे काय आहे बघा, झालं. तर प्रॉफिट अँड लॉस आहे एच लिमिटेडचा, जे आपण वर्किंग नोट केली, कारण सरप्लस म्हणजे प्रॉफिट, म्हणून इथं घेणार आहोत आपण प्रॉफिट अँड लॉस. इथं वर्किंग नोट आपण केलेली आहे बघा. प्रॉफिट अँड लॉस आहे 39,400. 39,400 हा पण कोणाचा आहे, एच लिमिटेड. त्याच्यानंतर मायनॉरिटी इंटरेस्ट
हे आहे यम लिमिटेडचं. यम लिमिटेडचं मायनॉरिटी इंटरेस्ट आपण काढलेला आहे बघा, कुठं मायनॉरिटी इंटरेस्ट 36,600. 36,600. आता मायनॉरिटी इंटरेस्ट झालं. आता इथं बघायचं, आता आपण आलो प्रॉफिट अँड लॉस झाला, जर्नल रिझर्व हे सगळं झालं. आपण एच लिमिटेडची बॅलन्स शीट तयार करतोय. आता बॅलन्स शीटला घेताना ह्या करंट लायबिलिटीज दोघांच्या पण घ्यायच्या आहेत. पहिला आहे बँक ओव्हरड्राफ्ट. इथं आपण म्हणू डी करंट लायबिलिटी. करंट लायबिलिटीज त्याच्यामध्ये एक आहे बँक ओव्हरड्राफ्ट. एच लिमिटेड अँड एम लिमिटेड. बँक ओव्हरड्राफ्ट आहे 50,000, त्याचा नील आहे. एचचा आहे 50,000, एमचा आहे नील आणि बाहेर येतील 50,000. तुम्ही इथं लिहू शकता, इथं लिहू शकता. आन्सर कुठेही लिहिलं तरी बरोबरच येणार आहे. त्याच्यानंतर बिल्स पेएबल आहे, त्याला स्टार केला आहे. इथं काळजीपूर्वक करायचं आहे. बिल्स पेएबल एच लिमिटेड, एम लिमिटेड. बघा इथं स्टार केलेला आहे. एच लिमिटेडचे नील आहेत, ह्याचे 4,200 आहेत. 4,200 टोटल आली यांची 4,200. लेस इंटर ओईंग्स, इंटर कंपनी ओईंग्स. बघा इथं तुम्हाला बिलाला सांगितलेलं आहे. बिल्स पेएबलला बिल आहे 1,500चं. दोन्ही साईडला आपल्याला लेस करायचे आहेत 1,500. सेकंड नंबरची तुमची ही ॲडिशनल इन्फॉर्मेशन आहे बघा. तर आता इथं व्हॅल्यू किती येते बघा, 4,200 मायनस 1,500, 2,700. त्याच्यानंतर 3 आहे क्रेडिटर्स. एच लिमिटेड, एस लिमिटेड, सॉरी एम लिमिटेड, एम लिमिटेड आहे. एम लिमिटेड क्रेडिटर्स आहे 23,550, 23,550 आणि त्याचे आहेत 4,000. क्रेडिटर्स आहेत 4,000. ही टोटल करून खाली घेऊया. 550, 4 आणि 3 7, 27,500. लेस इंटर ओईंग्स, इंटर कंपनी ओईंग्स. आता इथं पण बघायचं आहे. क्रेडिटर्सला ॲडजस्टमेंट नंबर 1 आहे. 6,000 इंटर ओईंग्स आहेत. आपण स्टार केलं आहे म्हणून माझ्या लक्षात येत होतं. 6,000 मायनस केलं तर बाहेर येईल 21,550 मायनस केलं. तर आता आपली लायबिलिटीला अजून एक आहे करंट अकाउंट. आता करंट अकाउंटला एक ॲडजस्टमेंट आहे म्हणून थोडंसं नीट समजून घ्या. हीच आज वेगळी ॲडजस्टमेंट आहे. इथं सांगितलं आहे त्यांनी 500 रुपीजचा चेक सेंड केला आहे. एम लिमिटेडने एच लिमिटेडला दिला आहे, पण 30 मार्चला दिलेला आहे. पण एच लिमिटेडला तो एप्रिलमध्ये मिळाला. तर आता बघा हे जे 500 आहेत हे इंटर ओईंग्ज आहेत. 500 रुपीज त्यांनी चेक दिलेला आहे. म्हणून आता इथं जर समजा आपण असं केलं, हे इंटर ओईंग्ज तुम्ही इथं लिहिलं की एच लिमिटेडचे करंट अकाउंटला 500 आणि त्याच्यातून हे 1,000 लेस होईल का? इकडं करंट अकाउंटचे 1,000 आहेत तर ते लेस होणार नाही. म्हणजे आपण इथं काय करणार आहोत बघा, हे करंट अकाउंट आपण जर ओपन केला एच लिमिटेडचा आहे हा. तर बघा एच लिमिटेडची ॲसेट आहे 1,000 रुपीज. ॲसेटचे बॅलन्स डेबिटला असतं, सॉरी 1,000 रुपीज. आणि त्यांना 500 रुपीज मिळायला पाहिजे होते पण ते मिळालेले नाहीत. तर अकाउंट नाही जरी केला तरी चालेल. बघा इथं तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल. आपण थांबा, तुम्हाला सगळ्यात सोप्या पद्धतीनं शिकवते. आता इथं आपण ना जरा बुकच्या पद्धतीनं नाही शिकवते, थोडं वेगळं शिकवते, कारण तुमच्या लक्षात नाही येणार ते काय झालं आहे ते, म्हणून थोडं मी वेगळ्या पद्धतीनं सांगते तुम्हाला. इथं लिहिलं आहे करंट अकाउंट. आपण लिहूया इथं करंट अकाउंट.
करंट अकाउंट्स. ही पण आपली काय आहे, लायबिलिटी आहे, एच लिमिटेड आणि एम लिमिटेड. आता आपण इंटरओइंग्स कधी करतो, जेव्हा तुम्हाला कंपनीची नावं ब्रॅकेटमध्ये दिलेले असतात. बघा इथं एच लिहिलं आहे, इथं एम लिहिलं आहे, म्हणजे ते इंटरओइंग्स आहेत. ॲसेटला पण आहे, लायबिलिटीला पण आहे. तर इथं पहिलं आहे नील, नंतर आहे 500. आता बघा ह्याची टोटल झाली 500 रुपीज. आता ॲसेटला किती आहेत, 1000. ह्याच्यातून लेस करा, लेस इंटरओइंग्स, इंटर कंपनी ओइंग्स 1000. लेस होतं आहे का 500मधून 1000? नाही, तर बाहेर नील लिहायचं. इथं बॅलन्स शीटला आपण निगेटिव्ह मार्किंग करत नाही, हे लक्षात ठेवा. इथं निगेटिव्हमध्ये कधीच लिहित नाही. म्हणजे असं नाही बघा, आता तुम्ही म्हणाल निगेटिव्ह कसं, तर हे आले टोटल 500. 500मधून मायनस 1000 होत आहेत का, नाही होत. आन्सर काय येतं, निगेटिव्ह. निगेटिव्ह आलं तर इथं नील लिहायचं, इथं -500 लिहायचं नाही, हे लक्षात ठेवा. म्हणून मी इथं नील लिहिलं. हे तुम्हाला समजवण्यासाठी सोपी पद्धत मी शोधलेली आहे. आता आपली ॲसेट साईडला परत करूया. लायबिलिटी साईड संपलेली आहे. ॲसेट साईडला आपण दुसऱ्या पेजवर करू. पेज संपलेला आहे. नेक्स्ट पेजवर नीट लक्षात घ्या की आपण काय केलं. इंटरओइंग्स होते 1000 लेस होत नाही, म्हणून आपण बाहेर नील लिहिलं. नाहीतर चुकून तुम्ही -500 लिहाल तर मग चुकल. सिरियल नंबर, पर्टिक्युलर्स, नोट नंबर, रुपीज अँड रुपीज. हां, आता आपण इथं नोट नंबरचा कॉलम टाकला आहे, तर तुम्ही इथं लिहू शकता. बघा मायनॉरिटी इंटरेस्टची नोट नंबर आहे 4. बघा मायनॉरिटी इंटरेस्टची नोट नंबर किती आहे, 5. किती आहे, 5. तुम्ही इथं लिहू शकता 5 नोट नंबरचे आहे. प्रॉफिट अँड लॉस किती नोट नंबरला होतं, तर 7 नंबरची वर्किंग नोट होती. प्रॉफिट अँड लॉस घेतलेला होता तुम्ही, तर त्याला म्हणायचं आहे 7. प्रॉफिट अँड लॉस बघा इथं आहे, तर तुम्ही म्हणू शकता 7. बाकी काही नाही इथं, शेअर कॅपिटल वगैरे काही नाही इथं, कुठं आपण नोट नंबर केलेली नाही, तर इथं लिहू शकता. नाही लिहिलं तरी चालेल. आता आपण लिहिणार आहोत लायबिलिटीची आपल्याला टोटल करायची आहे. इथं लायबिलिटीची पहिली टोटल करून घेऊया. किती येतं आहे बघू, 2,50,000. त्याच्यामध्ये आहे 2,50,000 प्लस 1,20,000, 1,20,000 प्लस 39,400 प्लस 36,600 प्लस 50,000 प्लस 2,700 प्लस 21,550. टोटल आलेले आहे. चेक करते बरोबर आहे का. हां, 5,20,250. आन्सर इज करेक्ट. 5,20,250. ह्याला म्हणायचं आहे, ह्याला डबल अंडरलाईन करा. टोटल म्हणा फर्स्ट. लायबिलिटीला आपण फर्स्ट म्हणले, म्हणून इथं मी 1 लिहिला. आता आपण ॲसेटला गेलेलो आहोत. इथं 2 टाकलं. ह्याला म्हणणार आहे ॲसेट्स. त्याच्यामध्ये एक आता इथं गुडविल्स आलेली आहे. मग गुडविलला आपण इंटॅन्जिबल ॲसेट म्हणतो. गुडविलची अमाऊंट आहे बघा इथं, तर इथं आपण म्हणू इंटॅन्जिबल किंवा नॉन करंट ॲसेट. नॉन करंट म्हणा, फिक्स म्हणा, नॉन करंट ॲसेट्स. ॲसेट एकच आहे, त्याच्यामध्ये इंटॅन्जिबल, त्याच्यामध्ये एकच आहे गुडविल. तर ह्याला आपण ए म्हणूया. ए नॉन करंट ॲसेटमध्ये. त्याच्यामध्ये हे होतं एक इंटॅन्जिबल आणि ह्याच्या पुढं आपण 2 टॅन्जिबल टाकणार आहोत. टॅन्जिबल ॲसेट्स. तर गुडविलची व्हॅल्यू बघा किती आहे. गुडविलची व्हॅल्यू आहे 34,400 आणि नोट नंबर आहे 6. आपण इथं बॅलन्स शीट तुमच्या समोर ठेवते इथं, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. आता इथं थोडंसं बघा, एक मिनिट. हां,
आपण इथं बॅलन्स शीट ठेवलेली आहे. याला हीच बॅलन्स शीट आपण इथं पुट करतोय, बाकी काही करत नाही. टॅन्जिबलमध्ये कोण आहे? प्रिमायसेस आणि प्लांट, आणि त्याला स्टार केलं आहे म्हणून आपण इथं लिहिणार आहोत फर्स्ट प्रिमायसेस एच लिमिटेड अँड एस लिमिटेड. एच लिमिटेडची प्रिमायसेस आहे 75,000 अँड 90,000 अँड 90,000. टोटल झाली 1,65,000. आणि प्रिमायसेस आपण बघा इथं वर्किंग नोटमध्ये लिहिलं आहे, इथं सांगितलं आहे त्यांनी प्रिमायसेस काय झालेले आहे? अंडर व्हॅल्युएशन झालं आहे म्हणून आपण लिहिणार आहोत इथं ॲड अंडर व्हॅल्युएशन. कितीने झालं तर इथं आहे बघा 10,000. कितीने झालं? 10,000ने. ॲड करून बाहेरल्या 1,75,000. त्याच्यानंतर 2 नंबरला आहे प्लांट एच लिमिटेड एम लिमिटेड. सॉरी मी इथे एस लिहिलं वाटतं, एम आहे, एम लिमिटेड. प्लांटची व्हॅल्यू बघा किती आहे? 1,20,000. आणि एम लिमिटेडची आहे 54,700. 54,700. टोटल करून घेऊया आपण इथं 700,471. टोटल केली, त्याच्यातून आपण लेस करणार आहोत कारण इथं काय झालेलं आहे? ओव्हर व्हॅल्युएशन झालेलं आहे. ओव्हर व्हॅल्युएशन ऑफ प्लांट. किती अमाऊंट आहे बघा इथं सांगितले 5,000 आहे. 5,000नी ती ओव्हर व्हॅल्यू झाली आणि आपण हे कॅपिटलच्या वर्किंग नोटला पण घेतलेलं होतं. मग इथं किती आले? 1, 2, 4, 7. 1,24,000. तुम्हाला करून बघायचं असेल तर बघू शकता. 1,74,700. 1,74,700 मायनस 5,000. अरे बरं झालं बघितलं, नाही तर चुकलंच असतं. 1,69,700. इथं पण करून बघूया, हे बरोबर आहे. ठीक आहे. प्लांट झालं. प्लांट झाल्यानंतर इन्व्हेस्टमेंट आपण घेत नाही, वर्किंग नोटला घेतलेली आहे. स्टॉक. आता आपली करंट ॲसेट चालू झाली, मग आपण इथं म्हणणार आहोत बी करंट ॲसेट. त्याच्यामध्ये एक आहे स्टॉक एच लिमिटेड आणि एम लिमिटेड. एच लिमिटेडचा स्टॉक आहे 70,000 आणि 18,000. 70,000 अँड 18,000. 88,000. त्याच्यानंतर दुसरं आहे स्टॉक. नंतर आहे डेटर्स. डेटर्सला स्टार आहे एच लिमिटेड अँड एम लिमिटेड. डेटर्स बघा किती आहे? 21,000 अँड 20,000. टोटल झाली 41,000. तर ह्याच्यातून लेस इंटर ओईंग्स करायचे आहेत. इंटर कंपनी ओईंग्स. आता आपल्याला इथं ॲडजस्टमेंट सांगितलेली आहे बघा. डेटर्सला डेटर्सची ॲडजस्टमेंट आहे फर्स्ट नंबरची. क्रेडिटर्समध्ये 6,000 तुम्ही इन्क्लूड केले तर डेटर्समधून पण 6,000 इन्क्लूड म्हणजे इन्क्लूड झालेले आहेत असं ॲडजस्टमेंटमध्ये सांगितले. तर लेस करायचे आहेत. जेवढे तुम्ही क्रेडिटर्समधून लेस केले तेवढेच डेटर्समधून लेस करायचे आहेत. बघा इथं क्रेडिटर्समधून आपण 6,000 लेस केले, तर इथं डेटर्समधून पण 6,000च लेस करायचे आहेत. 41,000 मायनस 6,000 35,000. आता डेटर्स नंतर आहे करंट अकाउंट आहे. आपण इथं लिहूया 3 करंट अकाउंट.
एच लिमिटेड, यस लिमिटेड. आता इथं बघा एच लिमिटेडच्या कॉलममध्ये आहेत 1000, यस लिमिटेडचे आहेत नील. अमाऊंट टोटल आली 1000. आता आपल्याला लेस करायचं आहे इंटरओइंग्स. आता बघायचं इथं जेवढे तुम्ही आता इथं बघा इंटरओइंग्समध्ये काय करायचं आहे की थोडंसं काळजीपूर्वक बघा. जेव्हा तुम्हाला बॅलन्स शीटला इंटरओइंग्स देतात तेव्हा हे 1000 तुम्ही ह्या साईडला लेस केले. आता हे 500 रुपीज ह्या साईडला लेस करायचे. हे नीट लक्षात ठेवा. तुम्हाला असं वाटेल की मग इकडं 1000 लेस केलं तर इकडं पण 1000 करा, तसं नाही होणार आहे. कारण आता इथं नेहमी लक्षात ठेवा बॅलन्स शीटला लिहिलं इंटरओइंग्स. आता इकडं नीट बघा, इथं ॲडजस्टमेंटमध्ये जेव्हा अशा ॲडजस्टमेंटमध्ये जे अमाऊंट देतात ते आपण दोन्ही साईडला लेस करतो, ॲसेटला आणि लायबिलिटीला. पण जेव्हा इथं तुम्हाला अंतर्गत बॅलन्स शीटला जर इंटरओइंग्स दिले असतील तर काय करायचं, इथं एच लिमिटेड लिहिलं आहे, अमाऊंट आहे एम लिमिटेडमध्ये. मग एम लिमिटेडमधून ॲसेटची लेस केली. आता ॲसेटला गेल्यानंतर लायबिलिटीची अमाऊंट लेस करायची आहे 500 रुपीज. हे लक्षात ठेवा. इथं थोडं वेगळं आहे जेव्हा तुम्ही कारण आपल्याला माहिती नाही इंटरओइंग्स किती सांगितलेले आहेत ते, म्हणून. किंवा तुम्ही बघा अजून एक तुम्हाला ऑप्शन आहे, इथं लिहिलं आहे त्यांनी 500 रुपीज, तर तुम्ही इथून पण 500 लेस करू शकता आणि इकडून पण 500 लेस करू शकता. जर तिथं तुम्हाला तसं करायचं असेल तर तुम्ही इथं 500 पण लेस करू शकता इथून. बघा म्हणजे हे पण तुम्हाला सोपं जाईल की तुम्ही इथून जर 500 केलं, कारण ॲडजस्टमेंटमध्ये 500 सांगितलं आहे. मग 500 जर तुम्ही इथून लेस केलं तर इथून पण 500 लेस होईल आणि बाहेर येतील 500. ही पण एक सोपी मेथड आहे लक्षात ठेवायला. ॲडजस्टमेंटमध्ये सांगितले 500, म्हणून काय करा दोन्हीकडं पण 500 लेस करा. तर त्याच्यानंतर करंट अकाउंट नंतर कोणती ॲसेट आहे, बँक आहे आणि बिल्स रिसिवेबल आहे. तर आपण आता ह्याच्या पुढं घेऊया बँक. कॅश ॲट बँक आहे, कॅश ॲट बँक, एच लिमिटेड अँड एम लिमिटेड. यसच होतं आहे माझ्याकडून सारखं, एम लिमिटेड. कॅश आहे, कॅश अकाउंट बघा तुम्ही इथं किती दिलेलं आहे, 7250 आणि 4000 आहे. 250, 7 आणि 4 11. त्याच्यानंतर 5 नंबरला आहे बिल्स रिसिवेबल, एच लिमिटेड, एम लिमिटेड. बिल्स रिसिवेबल आहे 7900 आणि एमचे नील आहेत. टोटल आली 7900. इंटरओइंग्स आहे त्याला स्टार केलेला आहे, लेस इंटरओइंग्स, इंटरकंपनी ओइंग्स. बघा इकडं जेवढं तुम्ही काय केलेलं आहे बिल्स पेएबलमधून जेवढी अमाऊंट लेस केली तेवढीच इकडं लेस करा 1500. लेस करून बाहेर काढा 400 आणि 6000. आता ही झाली आपली बॅलन्स शीटची टोटल. काय राहिलं आहे का चेक करू एकदा आपण. इकडं बघा हे आपण मायनॉरिटी इंटरेस्ट घेतलं, त्याच्यानंतर गुडविल घेतलं, त्याच्यानंतर हे लायबिलिटीला लेस केलं, म्हणजे वर्किंग नोट आपल्या इथं सगळ्या अमाऊंट आपण घेतलेल्या आहेत. आता ॲसेटची टोटल करूया. बुक थोडं साईडला ठेवते. ॲसेटची टोटल करूया. 34,400 प्लस 1,75,000. त्याच्यानंतर आहे प्लस 1,69,700. त्याच्यानंतर आहे 88,000. त्याच्यानंतर आहे 35,000. त्याच्यानंतर आहे 500. त्याच्यानंतर आहे 11,250. त्याच्यानंतर आहे 64,000.
6,400. आन्सर इज करेक्ट. आन्सर इज करेक्ट. टोटल म्हणणार आहोत आपण इथं 5,20,250. याला डबल अंडरलाईन करा. इथं म्हणा टोटल, सेकंडचे टोटल आहे हे. तर आन्सर आपलं करेक्ट आलेलं आहे. तर आता तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ह्या क्वेश्चनमध्ये करंट अकाउंटची जी ही दिलेली होती, ॲडजस्टमेंट तुम्हाला इथं दिलेली होती, ही फक्त लक्षात ठेवा. करंट अकाउंटची एक तर तुम्ही हे 500 दोन्ही साईडला लेस करा, बस. बाकी काही करू नका, आपल्या पद्धतीनं करा. आणि हा जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि